नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या निसर्गाच्या कुशीत आपण स्वागत करूया सागर म्हात्रे सरांचं. सर नमस्कार. आणि आज आपण जाणून घेणार आहोत केवलादेव घना नॅशनल पार्क भरतपूर याविषयी. तर फार इंटरेस्टिंग असं आहे आणि मला वाटतंय तुम्हाला नक्कीच आमचा हा ट्रॅव्हल पॉडकास्ट जो आम्ही सुरू केलेला आहे निसर्गाच्या कुशीत तुम्हाला नक्कीच आवडत असेल. कारण मागच्या एपिसोडला सुद्धा बरेच व्ह्यूज आलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी फोन करून प्रेक्षकांनी फार छान प्रतिक्रिया त्यांच्या कळवलेल्या आहेत. त्यामुळे एक पॉडकास्ट करायला एक आम्हाला फार उत्साह आलेला आहे. आणि अर्थात मला तर ते जेव्हा जे चित्रण निसर्ग चित्रण करतात तेव्हा प्रत्यक्ष आपण तिथे आहोत, त्या स्पॉटवर आहोत असं वाटतं. आणि सरांना मी नक्कीच सजेस्ट करेन की आमचा इथे छान ग्रुप पण आहे. सो तुम्ही जर ट्रॅव्हल पॉडकास्ट प्रमाणे ट्रॅव्हल सफर अशी छान सुरू केली तर आम्ही सगळेजण येऊ तुमच्यासोबत. कारण एक ट्रॅव्हल गाईड असणं आणि एक त्या निसर्गाची किंवा त्या पक्ष्या प्राण्यांची ओळख असणं आणि त्या ठिकाणची प्रत्येकाला ओळख असणं ही फार गरजेची गोष्ट असते. कारण मग आपलं पण कम्फर्ट लेवल एकदम छान होऊन जातं आणि आपण त्या पक्ष्यांना म्हणजे असं आपण चालत गेलं तर ते पक्षी दिसणार नाहीत, पण जेव्हा आपल्याला सर सोबत असतील आणि आपल्याला पक्षी दाखवतील तर ते लगेच आपल्याला दिसून येतील. तर निसर्गाच्या कुशीतला सुरुवात करूया. आणि सर काय सांगाल आजच्या या केवलादेव घना नॅशनल पार्क विषयी? ओके, धन्यवाद तेजस्विनीजी. मी हा विषय मुद्दाम निवडला कारण आता आपण जे बघितलं याच्या आधीचा एपिसोड हे सगळे नैसर्गिक जंगलं होती. केवलादेव घना नॅशनल पार्क हे असं एक वेगळं पार्क आहे की जिथे हे मॅनमेड आहे, म्हणजे हे वेटलँड तयार केले गेलेलं. जे भरतपूरचे महाराजा होते तर त्यांनी जे वॉटरफॉल म्हणजे जे डक्स आणि जे इतर पक्षी येतात हिवाळ्यात, तर केवळ जसे राजे महाराजे जे शिकारीला जायचे तर ते शिकारीसाठी तयार केलेलं म्हणून हे होतं. हे भरतपूर आहे कुठे? भरतपूर आहे आग्र्याच्या बाजूला साधारण 50 किलोमीटर. आणि आपण जर मुंबईहून दिल्लीला राजधानीने गेलो तर आपल्याला मथुरा स्टेशनला, मथुरा जंक्शन म्हणून जे आहे तिथे उतरायला लागतं. युपी आणि राजस्थानच्या बॉर्डरवर आहे. आणि एक जो तुमचा गोल्डन ट्रॅव्हल ट्रायंगल आहे जयपूर आग्रा त्याच्या जवळ येतं. फतेपूर सिक्री इथून फक्त 23 किलोमीटरच आहे. त्यामुळे तुम्ही जे काही विंटरमध्ये फिरायला जाता उत्तरेला त्याच्यात हे तुम्हाला सामील करता येऊ शकतं. माझ्यासाठी भरतपूर सेकंड होम ज्याला म्हणतो आपण, दुसरं घर आहे. कारण मी जेव्हा बर्ड वॉचिंगला सुरुवात केली तेव्हा मी सुरुवातीला पहिलं जी सँक्च्युरी होती ते आम्ही मुंबईहून निघालो, रणथंबोरला गेलो. रणथंबोरला आम्ही वाघ वगैरे बघितले. भरतपूर आणि इतर जे टायगर सँक्च्युरीज आहेत त्याच्यात फरक हाच आहे की बाकी सगळ्या टायगर सँक्च्युरीमध्ये तुम्हाला जमिनीवर उतरायचा फ्रीडम नसतो कारण वाघ कधी अटॅक करू शकतो. हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. पण भरतपूरला तुम्ही स्वतः सायकल रिक्षा, पायी तुम्ही स्वतःच्या सवडीनुसार, फ्रीडमनुसार तुम्ही फिरू शकता. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे सायकलिंगचं तुम्हाला माहिती आहे आता हळूहळू सायकलिंगचं जे हे आहे ऍज अ स्पोर्ट म्हणा किंवा ऍज अ हॉबी म्हणा हे वाढत आहे. तर तुम्हाला जर सायकलिंगची आवड असेल तर भरतपूरचं संपूर्ण सँक्च्युरी तुम्ही सायकलिंग करून बघू शकता. तर ही एक सोय आहे. ज्या लोकांना सायकलिंगची आवड आहे त्यांना नक्कीच हा प्रकार जास्त सोयीस्कर होईल. तर आपण ह्याचं थोडस इतिहास बघितला तर जे भरतपूरचे महाराजा होते ह्यांनी त्यांच्या शिकारीसाठी हे केलेलं. आणि हे पार्क जे आहे ह्याला 1971 मध्ये प्रोटेक्शन मिळालं, म्हणजे प्रोटेक्टेड सँक्च्युरी. आणि 1982 मध्ये ह्याला नॅशनल पार्कचा दर्जा दिला गेला. आणि इट इज ऑल्सो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, म्हणजे जसं त्यांची जी लिस्ट आहे. आणि त्यानंतर आणखी एक प्रकार आहे रामसार वेटलँड कन्व्हेन्शन म्हणून. रामसार ही जागा इराणमध्ये आहे, कॅस्पियन सीच्या मधला. तर जे रामसार वेटलँड म्हणून डिक्लेअर होतात त्याचे काही सर्टन क्रायटेरिया आहेत आणि ते वेटलँड म्हणून डिक्लेअर झाल्यावर रामसार किंवा कुठलीही अशी बॉडी असते ते लोक तिथे नाही आहेत. पण एकदा त्याला तो इम्पॉर्टन्स मिळाला की आणि तिथे जर काही इलिगल ऍक्टिव्हिटी किंवा ज्याला रूल्सच्या बाहेर जर कोणी करायला गेलं तर त्याच्यावर पब्लिक प्रेशर आणता येतं. म्हणजे रामसार कन्व्हेन्शन हे
लोकांची जागृती किती आहे हा. त्याच्यावर असतं. रामसार असं स्वतः काही त्यांचे काही पोलीस किंवा त्यांचं काही हे नसतं. हम्म. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे प्रायव्हेट डक शूटिंगसाठी होतं. आता हे कुठून येतं डक शूटिंग, तर हे ब्रिटिशांची परंपरा आहे. हा, ते बाबा डक शूटिंग. आणि भरतपूरमध्ये जर कोणी गेलं तर तिथे एक मोठी प्लाक लावलेली स्टोनची प्लाक आहे हा. आणि त्याच्यावर कुठल्या माणसाने किती डक्स एका दिवसात मारले, हो हो हो. तर ते सगळ्यात मोठा आकडा आहे 4,400 एका अरे दिवसात. बापरे. तर ही इतकी दुःखद गोष्ट आहे की हम्म. एखादा माणूस बंदूक घेऊन पण गेला. डक सारखा प्राणी हे मारू कसं शकतात ना लोक. हे मी तुम्हाला सांगितलं की ही हा. ब्रिटिश परंपरा आहे. ही आपल्या लोकांनी उचलली. राजे महाराजे म्हणा की त्या ज्याच्याकडे बंदुका आहेत, हा. गोळ्या आहेत. हम्म. आणि मला अजूनही एक गोष्ट समजली नाही की एखादा माणूस जे आदिवासी वगैरे असतात ते एखाद्या किंवा 2 डकची शिकार करून त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात वगैरे. पण ज्यावेळेला तुम्ही 4,400 डक एका दिवसात मारता हो. किंवा 40 मारता, हम्म. त्यावेळेला तुम्ही त्याचं काय करता, ते फेकून देता तुम्ही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडे झालेल्या आहेत. आणि ती जी प्लाक आहे स्टोनची, मी म्हणेन की कॉन्झर्वेशन का करावं याचं एक रिव्हर्स उदाहरण, हम्म. उलट उदाहरण आहे की बाबा लोकांनी येऊन केवळ मजा म्हणून ते पक्षी मारावेत ह्याला काही अर्थ नाही. आपल्याकडे एक म्हण आहे हिंदीमध्ये की बचाने वाला मारने वाले से बडा होता है. तर हा जो संदेश आहे हा भरतपूरला तुम्हाला मिळेल की मी अनेक लोकांना हळहळताना बघितले तिथे की बाबा आम्ही हे बघायला इतक्या लांबून आलोय आणि कोणीतरी हे मारलेत एका काळी. तर ते वाईट वाईट गोष्ट आहे ती. तर आता आपण जसं म्हणालो की भरतपूरचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन काय तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी मी माझा वैयक्तिक अनुभव सांगू का. हो शुअर. हा, तर मी पहिली जी आमची वाईल्ड लाईफची टूर काढली, जसं सांगितलं की आधी रणथंबोरला वाघ पाहिले आणि मग भरतपूरला, ते एकाच रूटवर येतं. आणि मग जेव्हा भरतपूरला उतरलो तेव्हा तिथे आम्हाला फिरत असताना एक साधू भेटला आणि त्याच्याबरोबर एक हरण चालत होतं, स्पॉटेड डिअर. अरे वा. तर मला आश्चर्य वाटलं की बाबा या माणसाबरोबर हे हरण कसं चाललंय. चालतंय. हा. तर मग आम्ही त्यांना विचारलं की हे हरण तुमच्याबरोबर कसं. तर तो जो माणूस आहे तिथे भरतपूरमध्ये हा. जेवढे ऑर्फंड माणूस आहे, हा, पक्षी, जनावर प्राणी. आहेत, हा. प्राणी आहेत, तो सपोज एखादा ऑर्फंड म्हणजे काय की बाबा अनाथ. हा. हा एक पिल्लू आहे आणि त्याच्या आईला हायना किंवा यांनी मारला, कोल्ह्यानी. हम्म. तर पोरकी झालेली पोरकं पिल्लं. झालेली आहे. तर तो माणूस देवळात पुजारी होता. तो त्याच्या देवळात आणून तो त्या प्राण्याची देखभाल करायचा, अच्छा. त्याला खायला द्यायचं वगैरे वगैरे. मग ते खायला काय, तर तो गाजर आणून देणार, हा. मुळे आणून देणार, असं सगळं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणे आता कुठे राहता. तर आम्ही सांगितलं अशा अशा हॉटेलमध्ये राहतो. तर म्हणे पुढच्या वर्षी याल तर माझ्या देवळात राहायला या. अच्छा. आणि मग मी ते जंगल बघितलं भरतपूरचं. जंगल म्हटल्यापेक्षा वेटलँड आहे. आणि त्याच्या पुढच्या वर्षी मी बेत केला आणि पुढची 7 वर्ष प्रत्येक वर्षी 1 आठवडा त्या मंदिरात जाऊन राहिलो. आणि ह्या 7 वर्षात मी जे शिकलो ते अतिशय प्रॅक्टिकल, ज्याला म्हणतो की आम्हाला जे नॅचरलिस्टच्या कोर्समध्ये जी थेअरी शिकवली जाते त्याचं जवळजवळ मे बी 70% 80% प्रॅक्टिकल त्या भरतपूरमध्ये मी शिकलो. तर हा जो अनुभव होता तो विलक्षण मला ज्याला आपण आयुष्यभराची जी शिकवण म्हणतो ते देऊन गेला मला. आणि मी अजूनही तिथे जातो मध्ये वेळ मिळेल तेव्हा. सँच्युरीमध्ये प्रोटेक्शन वाढलेलं आहे, सोलर पंप लावलेले आहेत की जेणेकरून कुठली इलेक्ट्रिसिटी न करता पाण्याचा पुरवठा केला जातो. तर हे बदल काळानुरूप जे आपण म्हणतो ते होतात. तर आता आपण सँच्युरीमध्ये काय आहे हे माहिती करून घेऊया. तर सगळ्यात मोठा अनुभव आहे भरतपूरला जो आहे तो त्याचं सकाळी एक बोट राईड असतं विंटरमध्ये. सूर्योदयाप्रमाणे ती थोडंसं चेंज होतात टाइम, विंटर आणि समरचे. पण ही बोट राईड सूर्योदयाच्या आधी चालू होते. आणि एक छोटासा कॅनल आहे, तिथून ती फ्लॅट बॉटमची बोट असते. फॉरेस्टचा एक गार्ड तुमच्याबरोबर ती बोट ड्राईव्ह करत असतो. आणि त्या छोट्याशा कॅनलमधनं तुम्ही भरतपूरचे जे वेटलँड आहेत त्याच्यात जाता. त्या वेटलँडमध्ये मध्ये मध्ये झाडं आहेत अकेशियाची. अकेशियाच्या झाडांच्या वर पक्ष्यांची घरटी आहे. आणि ते हळूहळू सूर्य उगवायच्या आधी त्या मोठ्या वेटलँडमध्ये आपण पोचतो. आणि तुम्हाला समोर दिसतं की सूर्य हळूहळू उगवतोय आणि पक्षी जागतायत
झाडांवर आणि तुम्ही बरोबर त्या झाडांच्या खाली असता पाण्यात बोटीमध्ये. हा जो अनुभव आहे हा मला अजूनही कुठेही मिळालेला नाही. तसं बोटिंग बऱ्याच ठिकाणी आहे. पेरियार म्हणून जे केरळाला नॅशनल पार्क तिथेही आहे. आणखी इतर वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये पण आहे. पण भरतपूरचा अनुभव जो आहे ना हा मला अजून त्याचं पॅरलल किंवा त्याची जी कंपॅरिझन आहे ही कुठेही सापडलेली नाही. आणि मग ती तुम्ही कुठल्या सीझन मध्ये जातात त्याप्रमाणे ती पिल्लं त्यांच्या पॅरेंट्सकडे अन्न मागतायत. त्यानंतर तुमच्या समोर एखादा जो गरुड आहे, आमच्या समोर एका गरुडाने एक कॉर्मोरंट पाणकावळा मारलेला आणि ते 2 गरुड मिळून त्याला खात होते. हे सगळं चित्तथरारक आहे. हे तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळत नाही. दुसरा म्हणजे तुम्हाला जो त्या सँच्युरीमध्ये फ्रीडम आहे. आता गंमत म्हणजे आम्ही एका पर्टिक्युलर वर्षी गेलेलो, तिथे एक टायग्रेस आलेली. कुठून आलेली, कशी आलेली हे अजून कोणालाही माहिती नाही पडलं. पण मग ज्या फॉरेस्ट मॅनेजमेंटनी काय केलं की त्या टायग्रेसच्या एरियात जाण्याचा रस्ता बंद करून ठेवला. कोणालाही जाऊ दिला नाही, कारण टायग्रेस हा नाही ती वाईल्डच होती. पण भक्ष्य जे आहे तिचं ते जर संपलं तर ती ह्युमन बिंग्सवर अटॅक करणार हे नक्की होतं. पण सुदैवाने केवलादेवमध्ये प्राणी सुद्धा तेवढेच आहेत. तुम्हाला हरणं बघायला मिळतात, सांबार बघायला मिळतं, घोरपडी बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत, पक्षी आहेत, त्यानंतर तुम्हाला कोल्हे आणि इंडियन ग्रे वुल्फ म्हणजे लांडगा आपण ते हे सगळं तिथे बघायला मिळतं तुम्हाला. त्यामुळे अच्छा. आणि भरतपूर आणखी एका सापासाठी प्रसिद्ध आहे, अजगर. जर तुम्हाला अजगर वाईल्ड मध्ये बघायचे असतात आणि ते असं 1 आणि 2 नाही, असे नंबर्स मध्ये असतात. आणि गंमत अशी आहे की ते 10 ते 4 ही जी हिवाळ्यातली वेळ आहे त्या वेळेत बाहेर येतात आणि ती जी अकेशियाची झाडं आहेत किंवा ज्युलिओफोराची झाडं आहेत त्या झाडांवर येऊन पसरतात आणि अख्खा दिवसभर ऊन घेत बसतात अंगावर. तर हे मी जे चित्र आहे असं तुम्ही अगदी त्याच्या एक 6-7 फूट जवळ जाऊ शकता आणि त्याला तुम्ही बघू शकता तासन तास. तुम्हाला जे काही फोटो व्हिडिओ घेऊ शकता तुम्ही. तर मला अजूनही आठवतं की मी ज्यावेळेला सुरुवातीला जायचो तेव्हा एक साधारण 16-17 फूट लांबीचा अजगर त्या रस्त्याच्या बाजूलाच पडलेला असायचा आणि प्रोटेक्टेड असल्यामुळे त्याला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही. म्हणजे त्यांनी जर ठरवलं की हा रस्ता क्रॉस करायचा तर सगळ्यांना थांबायला लागेल. तर हे तुम्हाला भरतपूरमध्ये चित्र खूप छान दिसतं. वेगवेगळ्या प्रकारचे घुबडं आहेत आणि म्हणून मी आज हे घालून आलोय की बाबा हे सगळ्यात खूप क्यूट दिसणारा पक्षी आहे. तर ते क्यूट तुम्हाला आता प्रत्येकाचं वेगळं परसेप्शन असू शकतं. मला तर भीतीदायक वाटतं म्हणजे नाही, पण तुम्ही जेव्हा या प्राण्याची ओळख करून घ्याल तर औलचा सिग्निफिकन्स निसर्गामधला असा आहे, महत्वाचा आहे की हे औल जर नसते तर आपलं प्लॅनेट जे आपले हा जो ग्रह आहे हा उंदरांनी व्यापून टाकला असता. कारण उंदरांची पैदास अक्षरशः त्याला जसे मल्टिप्लिकेशन भरपूर होतं आणि ह्यांचं मुख्य खाद्य उंदीर आहे. त्यामुळे सगळ्या पक्ष्यांना वटवाघूळ आणि घुबड आवडत. मला वाटतं तुम्ही जाऊन थोडं वाईल्ड मध्ये बघितलं ना तुमचा कदाचित, कारण ते असे भीतीदायक आणि ते हॉरर मुव्हीज मध्ये बघून बघून अशी भीती बसलेली आहे आणि दिसतातही ते म्हणजे फार असे वाईल्ड असे दिसतात. मला वाटतं हे जे अगेन हिंदी किंवा इंग्लिश मध्ये जे काही हॉरर मुव्हीज काढतात एक्झॅगरेशन असतं, कारण हा त्यांचा बिझनेस आहे. तर ते बिझनेससाठी काही करू शकतात. आणि आपल्याकडे हिंदी चित्रपटसृष्टी तर फेमस आहे. तुम्हाला मी गेल्या एपिसोडमध्ये नागिन बद्दल सांगितलं की त्यात एकच फक्त फॅक्ट आहे की जेव्हा एखादा फिमेल स्नेक मरते किंवा मारतं कोणी आणि त्या सापाला जर कोणी फरफटत नेलं जाळण्यासाठी किंवा त्या तर ती तो सेंट सोडते आणि तो सेंट नर जो साप आहे त्याला ओळखायला येतो. तर हे एवढंच एक सत्य आहे त्याच्यात. मग तो बदला घेतो नाही बदला घेतो हे आपल्या फिल्मसृष्टीने तयार केलं. अच्छा ओके. तर हे बदला वगैरे हे कदाचित आपल्या माणसांमध्ये असेल, पण सापांना हे माहिती नाही. फक्त त्यांचं सिक्युरिटी. प्रत्येक प्राण्याला फक्त 3 बेसिक हे असतात सेन्सेस. एक त्याचं पोट भरणं, दुसरं रिप्रोडक्शन, तिसरं त्याचं सिक्युरिटी. बस.
कारण बरोबर आहे, बदला का घेणार? जर त्याला बुद्धी असते तर त्याच्या डोक्यात असतं ना की बाबा माझ्या बायकोला मारलं म्हणून मी बदला घेतो. हे फक्त माणूसच करू शकतो. करेक्ट करेक्ट. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आज आपण भरतपूर बद्दल जाणून घेतोय सागर म्हात्रे सरांकडनं. ती गोष्ट ऐकूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यवन रेडिओ, निसर्गाच्या कुशीत हा पॉडकास्ट. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यवन रेडिओ आणि आज आपण निसर्गाच्या कुशीत या पॉडकास्टमध्ये भरतपूर बद्दल जाणून घेतोय. सर, आता आणखीन काय आम्हाला सांगाल? तुमचे अनुभव तर फार छान होते. म्हणजे एक अजगराच्या जवळ तुम्ही होतात आणि अजगर तुम्ही जवळून पाहिलात ते एक होतं, आणि अगदी त्या बोटीतनं म्हणजे त्या छोट्या होडीतनं जायचं आणि पक्ष्यांचा सगळं किलबिलाट ऐकायचा आणि तो जवळून ऐकायचा. फार सुखद असा अनुभव होता. आता आम्हाला काय सांगाल भरतपूर बद्दल? हा, तर भरतपूरचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलं की मॅनमेड आहे, आपण बनवलेलं आहे. आणि ह्याच्यात गंमत कशी आहे की 29 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे खूप छोटी सँक्च्युरी आहे. बाकी आपण ऐकलं की जवळजवळ 1000 कॉर्बेट सारखं जे नॅशनल पार्क आहे, तर ते 29 स्क्वेअर किलोमीटर इतकं लहान आहे. त्याच्यात तुम्हाला जेव्हा पीक सीझन असतो विंटर, म्हणजे नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारी एंड पर्यंत, ते साधारण ऑन अन ॲव्हरेज 30 ते 35 हजार पक्षी येतात. अच्छा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक किलोमीटरला जवळजवळ 1000 पक्षापेक्षा जास्त पक्षी असतात. आणि त्यांची संख्या, रंग, त्यानंतर त्यांचं हॅबिटॅट, त्यांचं खाणं, हे बघताना तुम्हाला सकाळची संध्याकाळ कशी होते हे कळणार. फक्त तुम्हाला काय हवंय, छोटं एखादं बायनॅक्युलर आहे, तेही तिथे गाईड प्रोव्हाइड करतात. तिथे खूप चांगले गाईड आहेत बरेचसे. आणि पार्कने इलेक्ट्रिक कारची पण सोय केलेली आहे. म्हणजे ज्या तुमच्या बग्गी म्हणतो किंवा गोल्फ कार्ट ज्या असतात, तर कुठल्याही प्रकारचा आवाज न येता त्या कार्ट तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेतात. आणि वेटलँड आणि एक अशोक वन म्हणून जे त्याचा पार्ट आहे, तिथे मोठी झाडं म्हणजे पिंपळ, वड वगैरे, आणि तिथे हे मी जे तुम्हाला सांगितलं हे मंदिर आहे. तर तिथे जे वुडेड एरिया म्हणजे झाडांच्या एरियामध्ये पक्षी असतात ते असतात. तर हे प्रामुख्याने 3 भाग होतील: ग्रासलँड, वेटलँड आणि वुडेड पार्ट, हे 3. आणि साधारण ह्या 29 स्क्वेअर किलोमीटर मध्ये तुम्हाला 370 अप्रॉक्सिमेटली बर्ड स्पीशीज बघायला मिळतात. तर 370 29 स्क्वेअर किलोमीटर मध्ये म्हणजे भरपूर झालं. भरपूर. आणि इथे पूर्वी जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो 1900 मला वाटतं 96ला, आणि तिथे आम्हाला दिसलं की सायबेरियन क्रेन आलेले. तर सायबेरियन क्रेनच्या 2 स्पीशीज आहेत, ईस्टर्न, आणि हे चायनामधनं, रशियामधनं येतात, सायबेरियामधनं. तर हे आम्हाला तिथे पहिल्यांदा दिसले, पेअर दिसला आम्हाला. आणि त्यानंतर मात्र सबसिक्वेंट ज्या व्हिजिट होत्या त्याला ते हळूहळू कमी होत गेले. आणि आता ते एक्सटिंक्ट, म्हणजे ते आता नो मोर, स्पीशीज व्हॅनिश झाली, ती आता येत नाही. म्हणजे जी मला वाटतं ईस्टर्न आहे ती व्हॅनिश झालेली, वेस्टर्न मध्ये कदाचित असतील आता. पण एक स्पीशीज नष्ट होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आणि जेव्हा मी त्यांना पाहतो, ते जे खाणं पिणं करायचे वगैरे, तर ते दृश्य इतकं लोभसवाणं होतं. इतके सुंदर पक्षी होते, उंच वगैरे, जवळजवळ त्याचं पिल्लू माझ्या एवढं उंच असतं. तर हे तिथे मला एक जाणीव झाली की आपण ह्युमन बिंग्स, ऑफकोर्स आता आपला याच्यात हात आहे की नाही हा भाग वेगळा आहे, पण जेव्हा ते स्पीशीज, ती प्रजाती जी आहे ती नष्ट होताना डोळ्यासमोर जेव्हा मला लक्षात आलं, आणि मी प्रत्येक वर्षी विचार करायचो की यावर्षी मला भरतपूरला गेल्यावर हा बघायला मिळेल का पक्षी, सायबेरियन क्रेन. आणि कुतूहल, आणि मग कुतूहलाचं नंतर झालेलं दुःख, हे मला बरंच शिकवून गेलं. बरं, पक्ष्यांसोबत तिथे प्राणी, म्हणजे हे कम्प्लीट ज्याला इकोसिस्टम किंवा बायोडायव्हर्सिटी हे सगळं आहे. आणि तिथे जे आपल्याकडे खाडीवर जे झाडं असतात तीच आहेत. म्हणजे पर्सिका, म्हणजे ज्याला आपण साल्वाडोरा पर्सिका, टूथब्रश ट्री म्हणतो, जो की आपल्या इथल्या भागात मँग्रोव्हज मध्ये विपुल पद्धतीने, आणि त्याची एक दुसरी स्पीशीज आहे ओलियाइड्स म्हणून,
तीही असते आणि त्यानंतर तुमची केशियाची झाडं. हम्म. तर हे सगळं मिळून ह्याच्यात हे 370 स्पीशीज आणि प्रचंड संख्या. म्हणजे तुम्ही जर मला विचारत की मुख्यत्वे कुठले आहे तर सगळ्यात जास्त मोठे आणि संख्या असते पेंटेड स्टॉर्क, रंगीत करकोचा, त्यानंतर ज्याला आपण पाणकावळा म्हणतो, इंडियन कॉर्मोरंट. मग कॉर्मोरंटच्या 2-3 वेगवेगळ्या जाती आहेत. त्यानंतर तुमचे सगळ्यात लांबून येणारे म्हणजे कूट आणि बार हेडेड गीज जे हिमालयावरनं येतात. तर असे करत करत तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा दिवस कसा जातो वेळ कळत कधी नाही. करत नाही. किंवा मग तुम्ही समजा सकाळच्या बर्डिंग सेशनला आलात हा. तर तुम्हाला असं वाटेल की अरे बाबा 3 तासात मला काहीच बघायला नाही मिळालं, मी परत येतो. कारण 370 पैकी तुम्ही जर समजा 2 ते 3 दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी 200च्या आसपास किंवा 150-200च्या आसपास वेगवेगळे बर्ड्स वेगवेगळ्या ह्याच्यात मिळतात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला त्याची घरटी बघायला मिळतील, काही ठिकाणी ती पिल्लं मोठी झालेली बघायला मिळतील, काही ठिकाणी पिल्लं उडायचा प्रयत्न करतात. तर हे सगळं खूप एज्युकेटिव्ह आहे. कारण मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं की पक्ष्यांचं जे जीवन आहे ते त्यांच्याकडनं आपण बरंच शिकू शकतो की पक्षी उडतात कसे, पक्ष्यांचं केअर टेकिंग, मुलांना वाढवणं. मोरासारखे तिथं पक्षी आहेत ज्याचं की ज्याला आपण कोर्टशिप डान्स, तो जो पिसारा फुलून जो डान्स करतो तो मला वाटतं सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. की मग तो ते जे लांडोर असते ते एक नव्हे ते 3-4 लांडोर येऊन ते बघत असतात की बाबा हा नर मोर जो आहे, पीकॉक जो आहे तो कसा नाचतोय. तर हे सगळं जे यांचं पक्ष्यांचं जे जग आहे ह्याच्यापासून बरंच. त्यानंतर तिसरा शिकायचा भाग म्हणजे यांचं नेस्ट बिल्डिंग. की प्रत्येक पक्षी हा एका विशिष्ट प्रकारे घरट बांधतो. मग त्या पक्षाचं जे स्किल असतं, फॉर एक्झाम्पल जे बयाविवर म्हणजे ज्याला मराठीत आपण सुगरण म्हणतो, तर बहिणाबाईंनी त्याच्यावर खूप मोठी कविता केली, सुगरणीचा खोपा. तर हा जो नर पक्षी असतो हा ते सगळं विणून बांधतो आणि त्याची प्रत्येक काडी ना काडी तो एक आणत असतो. आणि एक खोपा तयार झाल्यावर तो ती जी प्रॉस्पेक्टिव्ह फिमेल असते त्या फिमेल बर्डला दाखवतो. तिला जर आवडलं तर ती राहते आणि मग तिच्याबरोबर हे करून फर्टिलायझेशन करून हा नर दुसरं एक घरटं बांधायला सुरुवात करतो. आणि जवळजवळ हे सगळं करताना त्याचं वजन अर्ध होतं. तर ही इतकी मेहनत तुम्हाला ऍक्च्युली तिथे बघायला मिळते. त्यानंतर ज्या लोकांना हर्पेटॉलॉजी म्हणजे रेप्टाईल्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना सुद्धा भरपूर खूप मोठी संधी आहे. कारण तिथे घोरपडी, आम्ही स्वतः तिथे जाऊन कॉमन रेड बोवा वगैरे हे सगळे साप बघितलेले आहेत. अजगर मी सांगितलं, अजगरांची प्रचंड संख्या आहे. कारण सगळ्या जमिनीत तुम्ही बघाल इकडे तिकडे तर बिळं आहेत. आणि एकदा तिथल्या लोकल लोकांनी, गाईडनी आम्हाला अनुभव सांगितला की तिथे पोर्क्युपाईन म्हणजे साळींदर यांची बरीच संख्या आहे. आणि मी स्वतः रात्री आलेले बघितलेले साळींदर. तर साळींदर आणि अजगर यांचं बीळ एक असू शकतं आणि ते बऱ्याच वेळेला गुण्या गोविंदाने राहतात. आणि एकदा त्यांचं क्लॅश झालेलं आहे आणि साळींदराशी लढणं कठीण आहे कारण त्याचे सगळे काटे टोचतात. तर हे सगळं झालेलं आहे. त्यानंतर नाही एवढं लक नव्हतं पण ते मला बघायला कधीतरी आवडेल. त्यानंतर तुम्हाला मला वाटतं ह्याच्यावर थोडंसं रेफर करायला लागेल की असं हो किंवा नाही म्हणू शकत नाही. त्यानंतर नीलगाय, तुमचे चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर आहेत तिथे, सांबार आहे, ब्लॅक बक आहे ज्याला आपण कृष्णमृग म्हणतो, इंडियन हॉक डिअर आणि जी तुमचे दोन्ही माकडं रिसस मकॅक आणि हनुमान लंगूर यांची प्रचंड संख्या आहे. काही ठिकाणी मुंगूस तर आहेतच कारण जेवढे पक्षी त्यांची जी पिल्लं असतात, कुठलाही पिल्लू जर जमिनीवर आलं तर मुंगूस आणि सापांची मी संख्या आहे सांगितलं, मुंगूस आहे. त्यानंतर जंगल कॅट सारखे पण ज्याला आपण कार्निवरस हे आहेत. त्यानंतर स्मॉल इंडियन सिव्हेट कोल्हे आम्ही रात्री भरपूर पाहिलेले आहेत की बाबा एक त्या मंदिराच्या मधला रात्री 2-2:30 वाजले की कोल्हे कुई इतकी प्रचंड की तुम्हाला झोपेत न जाग यावी. तर त्यांचा कळप येतोय
आणि जिथे जिथे एखादा डेड प्राणी वगैरे पडलेला आहे तिथे ते तुम्हाला दिवसा सुद्धा दिसू शकतात. तर हे सगळं तुम्हाला भरतपूरला पाहायला मिळेल. तुम्ही जेव्हा बोटिंग तुमचं सकाळचं संपवता त्यानंतर जवळजवळ पहिले 2 किलोमीटर जे आहे ते तुमचं मेन गेट पासून ते त्या बोटिंग टर्मिनल पर्यंत जे अंतर आहे ते तुम्ही सायकलने किंवा रिक्षाने जर कापत असाल तर तिथेही पक्षी आहेत. त्यानंतर मग तुम्हाला त्या ज्याला फर्स्ट बॅरियर त्यानंतर सेकंड बॅरियर नंतर वेटलँड चालू होतात. ते पण एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अजूनही ड्राय एरिया असतो. मग जसं जसं तुम्ही आतमध्ये जाल तसे तसे वेटलँड वाढत जातात. भरतपूरला तुम्हाला सगळे जे गरुड आहेत इगल्स याच्या जवळजवळ सगळ्या स्पीशीज बघायला मिळतात. ते एक वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं ग्रेटर स्पॉटेड ईगल म्हणून जो मोठा ईगल आहे त्याचं तिथे ब्रीडिंग पण होतं. ईगल्स आणि जे बाकी इतर पक्षी आहेत त्यांचं ब्रीडिंग खूप महत्वाचं आहे, कारण जर त्याचं ब्रीडिंग झालं नाही तर ती संख्या वाढणार नाही. तर हे आहेत. तर मी तुम्हाला भरतपूरचा याचा सायबेरियन क्रेनचा माझा अनुभव सांगितला. ईगल्स बद्दल आपण बोललो. तर हे असे अनेक पक्षी तिथे आहेत. म्हणजे जवळजवळ 270 तर खूप झाले. त्यानंतर प्राण्यांच्या स्पीशीज जवळजवळ रेप्टाईल्सच्या पण खूप आहेत. आणि हे सगळं जे सूर्यास्त आणि सूर्योदयाला जेव्हा विंटरमध्ये जसं जसं तुम्ही नॉर्थला जाल तिथे जो सूर्योदय आणि सूर्यास्त जास्त कलरफुल असतो. तर त्या विंटरमध्ये जे ऑरेंज रेडिश कलर असतात विंटर मधले त्या सिल्हुएट मध्ये, म्हणजे पलीकडे सूर्य आहे आणि तुमच्या आधी बर्ड आहे किंवा हे विलक्षण रंगीतपणा किंवा ज्याला सिल्हुएट म्हणजे हे चित्र ते भरतपूरला तुम्हाला भरपूर दिसतात. कारण हे इतर ठिकाणी जरा कठीण असतं. तर आपल्याकडचे मी बघितलं आमच्या लोकल एरियातले पण लोक भरपूर जातात तिथे. आणि मी पहिल्यांदा ऐकलं की बाबा आमच्या बाजूच्या गावातला मुलांचा ग्रुप जाऊन भरतपूरला 2 दिवस राहिला. तर मला ते बरं वाटलं, कारण तुम्ही बघाल की हे जे निसर्ग शिक्षण आहे हे सगळ्यांना पाहिजे, किंवा हे आपण कॉन्झर्वेशन कसं करतो वगैरे वगैरे. आणि भरतपूरला जसं एक पॅराडाईज म्हणतात, स्वर्ग म्हणतात, तसं त्याचा प्रॉब्लेम्सही भरपूर आहेत. कारण कुठलीही, इनफॅक्ट आपण जिम कॉर्बेट विषयी बोललो, कुठलंही नॅशनल पार्क विदाउट प्रॉब्लेम्स नाहीये. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं जे टणटणी असते जी वनस्पती आहे ज्याला लाल आणि ही फुलं छोटी छोटी येतात, ह्याचं आक्रमण सगळ्याकडे. ही साऊथ अमेरिकेमधनं आलेली स्पीशीज आहे, लँटना म्हणून. तर याचं आक्रमण सगळीकडे आहे. आणि एकदा ही स्पीशीज, ज्याला आपण इन्व्हॅसिव्ह स्पीशीज म्हणतो, एकदा त्या स्पीशीजचं आक्रमण त्या जमिनीवर झालं की तिथलं नेटिव्ह फ्लोरा आणि जे आहे तो सगळा नष्ट पावायला सुरुवात होते. तर हे तिथं आहेत. त्यानंतर काही डोमेस्टिक कॅटल लोक आतमध्ये आणतात, कारण आतमध्ये हिरवा चारा असतो. तर हे आहे. त्यानंतर माझ्या मते आणखी मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपण स्वतः असतो. म्हणजे टुरिस्ट ज्यांना इको फ्रेंडलीनेस असतं, मोठ्या मोठ्याने मोबाईलमध्ये गाणी वाजवणं किंवा तिथे बसून खाणं आणि कचरा करणं, कारण हा कचरा तिथे अपेक्षित नाहीये. तर हे अगदी छोटे छोटे हे आहेत. त्यानंतर पक्ष्यांना डिस्टर्ब करणं फोटो काढण्यासाठी, हेही आम्ही बऱ्याच प्रमाणावर बघितलेलं आहे. तर हे माझी तर अशी सरळ सगळ्यांना विनंती असेल की अशा स्वर्गात गेल्यानंतर तुम्ही त्या स्वर्गाचा आनंद घ्यावा. तिथे जाऊन डिस्टर्बन्स करण्याऐवजी आपण जर त्यांचं निरीक्षण केलं आणि त्याच्यातून आपल्याला जर काही शिकायला मिळालं, काही सुंदर फोटो मिळाले, तर माझ्या मते तुमचं जे तिथलं ट्रिप आहे हे खूप चांगलं होऊ शकेल, मेमोरेबल होईल. खूप सुंदर. आणि खरंच छान. म्हणजे हा पॉडकास्ट सुरू झाल्यापासून सगळ्यांचे, जसं मी आधी सांगितलं की छान प्रतिक्रिया येत आहेत प्रेक्षकांच्या. आणि आमचा आजचा विषय तुम्हाला देखील आवडला असेल, कारण आज आपण केवलादेव घना नॅशनल पार्क भरतपूर इथली सफर सरांकडनं करून घेतली. सर, पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि व्हेरी एक्सायटेड टू नो अबाउट नेक्स्ट पॉडकास्ट. तर आपण प्रेक्षकांना थोडं विचार करायला वेळ देऊया आणि नेक्स्ट पॉडकास्टला भेटूया निसर्गाच्या कुशीतमध्ये सागर म्हात्रे सरांबरोबर. तर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. थँक्यू. धन्यवाद. आचार्य 90 FM. आचार्य 90 FM